वेलकम बॅक ऑल फ्रेंड्स वन्स अगेन. आज आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेणार आहे. आपला टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ह्याच्यामध्ये पुढचा आर्टिकल आहे. काय आहे? रीडिंग द्या. एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. लिक्विड ड्रॉप जो असेल पाण्याचा थेंब, आपण इथे लिक्विड पाणी म्हणून घेणार आहे. तर त्या लिक्विड ड्रॉप पाण्याच्या थेंब मधच्या आत प्रेशर एक्स्ट्रा असतं का आणि एक्सेस प्रेशर असेल तर किती असतं ते आपल्याला डिराइव्ह करायचं इक्वेशनच्या सहाय्याने. वी हॅव टू डिराइव्ह वन सिंपल मॅथमॅटिकल फॉर्म. काय डिराइव्ह करायचं आहे? मॅथमॅटिकल फॉर्म. डायग्राम करा. पहिला मुद्दा, आपल्याला दाखवायचं आहे लिक्विड ड्रॉप स्फेरिकल शेपचा असतो. तुम्ही बघितलं असेल, आपल्याला ऑब्झर्वेशन आहे. जर आपण पावसाच्या पाण्यात थेंब जर बघितला तर 100% तो स्फेरिकल शेपचा असतो. मग आपण एक स्फेरिकल शेपचा ऑब्जेक्ट दाखवूया. म्हणजे तो ऑब्जेक्ट म्हणजे काय असणार? लिक्विड ड्रॉप आहे. काय आहे? लिक्विड ड्रॉप. साइडला बघायचं आहे. स्फेरिकल शेपचा आहे, ड्रॉप आहे लिक्विडचा. You can show here drop of liquid. आता आपण एक्सेस प्रेशर दाखवूया. आता हा ड्रॉप जो आहे लिक्विडचा, याच्या आतमध्ये काही प्रेशर असणार आहे, त्याला आपण पी आय म्हणूया. डायग्राम दाखवा माझ्यासोबत. शो पी आय. पी आय stands for excess pressure नाही, ओनली प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप. आता या ड्रॉपचे आपण दाखवूया रेडियस. काय दाखवूया? रेडियस. रेडियस किती आहे? स्मॉल आर दाखवा. स्मॉल आर काय आहे? रेडियस ऑफ लिक्विड ड्रॉप. पी आय काय? इनसाइड प्रेशर. प्रेशर इनसाइड द ड्रॉप. आता आपण काय करूया? लिक्विड ड्रॉप मध्ये प्रेशर इनसाइड जास्त आहे असं आपण आधीच सांगितलं तुम्हाला. तर आपण लिक्विड ड्रॉप काय थोडा एक्सपांड होणार. कारण सिंपल लॉजिक आहे. फुगा घ्या. फुग्यामध्ये आपण जेव्हा हवा भरतो तेव्हा फुगा एक्सपांड व्हायला चालू होतो. कारण आतला प्रेशर जास्त कोणापेक्षा आउटसाइड प्रेशरपेक्षा, म्हणून फुगा फुगणार. मग तो आपण काय इमॅजिन करतो इथं की आपण इनसाइड लिक्विड ड्रॉपचं मध्ये प्रेशर जास्त आहे, इनसाइड द ड्रॉप प्रेशर इज मोर, त्यामुळे लिक्विड ड्रॉप हा एक्सपांड होणार. मग दाखवा. You have to show another sphere. हे झालं आउटसाइड स्फिअर. आता मला सांगा ह्याच्यामध्ये काय प्रेशर असणार काय आउटसाइडला? येस. मग दाखवायचं. हा पी आय झाला. हा ड्रॉपच्या बाहेरच्या बाजूला प्रेशर आहे. सो वी कॅन राईट हिअर पीओ. पीओ म्हणजे काय? प्रेशर आउटसाइड लिक्विड ड्रॉप. हे लिक्विड ड्रॉप ऍक्च्युअली हे लिक्विड ड्रॉप आहे. अदरवाइज यू कॅन शो आउटसाइड लिक्विड प्रेशर. हिअर यू कॅन शो आउटसाइड ऑफ द ड्रॉप. हे एक्सपांड झालेला पार्ट आहे. यू कॅन राईट हिअर पीओ. पीओ काय आहे? लिक्विड ड्रॉपच्या आउटसाइडला असणारा प्रेशर म्हणजे पीओ. आणि मी आधी सांगितलं पी आय इज ग्रेटर दॅन पीओ. साइड डायग्राम मध्ये दाखवा. यू कॅन शो ॲट वन साइड ऑफ द डायग्राम पी आय इज ग्रेटर दॅन पी आय इज ग्रेटर दॅन पीओ. आता मुद्दा काय बघा, सिंपल लॉजिक आहे. पी आय जास्त आहे पीओ पेक्षा, हा एक्सपांड होणार. आता एक्सपांड झाल्यामुळे देर मस्ट बी एक्सेस रेडियस. रेडियस थोडी वाढणार ड्रॉपची. आधी ड्रॉप एवढा इमॅजिन करा, ड्रॉप वाढणार, थोडं प्रेशर वाढल्यामुळे रेडियस पण वाढणार थोडी. मग दाखवा एक्सेस रेडियस. लेट अस से दाखवूया आपण डेल्टा आर. इमॅजिन डेल्टा आर काय आहे? ही चेंज इन रेडियस आहे.
आपल्या जो ड्रॉप ओरिजिनल ड्रॉप कुठला आपला हा लिक्विड ड्रॉप आहे आतला. जेव्हा प्रेशर वाढणार तेव्हा पीआय वाढल्यामुळं एक्सपांड झाल्यामुळे तुम्हाला मिळणारा ड्रॉपची रेडियस किती आहे, रेडियस नाही एक्सेस रेडियस किती आहे और एक्सपान्शन किती झाले, किती रेडिएशन झाले, डेल्टा आर किंवा डेल्टा आर अंतर आहे एक्सपान्शन साठी. मग नेट रेडियस काय असणार, नेट रेडियस रेडियस ऑफ आउटसाइड ड्रॉप काय असणार, मग सिंपल आहे आर प्लस डेल्टा. समजले मी, आर प्लस डेल्टा आर काय आहे, एक्सेस रेडियस आहे, विसरू नका. नॉट टोटल रेडियस ऑफ द आउटसाइड ड्रॉप. ओके, आय थिंक इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता पर्यंत डायग्रामची एक पहिला मुद्दा लिहूया. डायग्राम ऑलरेडी काढला आपण, ह्याचं एक्सप्लेनेशन लिहूया. लिहा नेक्स्ट पॉइंट. Consider a liquid drop with radius small r consider a liquid drop with radius small r and pi be the pressure inside the liquid drop पी आई काय आहे, प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप अँड पीओ व्यवस्थित लिहा, अँड पीओ बी द प्रेशर आउटसाइड, म्हणजे मी पीओ बी द प्रेशर आउटसाइड द लिक्विड ड्रॉप पहिला. आता आधी सांगितले पीआय इज ग्रेटर दॅन पीओ, त्यामुळे आपल्याला सांगावं लागेल की एक्सेस प्रेशर असल्यामुळे हा ड्रॉप आहे ना एक्सपांड होणार. या पुढचा मुद्दा, ड्यू टू एक्सेस प्रेशर काय म्हणतो बघा, ड्यू टू एक्सेस प्रेशर comma the liquid drop will be काय म्हणलं बघा, due to excess pressure the liquid drop will be expanded with radius. मला सांगा रेडियस किती वाढलेली आहे, यू कॅन सी हियर इन द डायग्राम. किती वाढलेली रेडियस बघा, विथ डेल्टा, त्यामुळे विथ रेडियस डेल्टा. आता आपण लिक्विड ड्रॉपची रेडियस किती असणार, मग एक्सपांड झालेली लिक्विड ड्रॉपची आर प्लस डेल्टा आर. आपण तर डायग्राम दाखवूया, आर प्लस डेल्टा ही काय असणार आहे, आउटसाइड लिक्विड ड्रॉपची रेडियस दाखवली डायग्राम मध्ये मिळते, साइडला लिहिले आर प्लस डेल्टा. ओके, हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत जे आपण लिहिले. परत रिपीट करतो, खाली बघा आपण, कन्सिडर ए लिक्विड ड्रॉप विथ रेडियस स्मॉल आर, रेडियस किती आहे त्याची स्मॉल आर, अँड पीआय काय आहे, पीआय बी द प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप अँड पीओ बी द प्रेशर आउटसाइड द लिक्विड ड्रॉप. पीओ काय, प्रेशर आउटसाइड द लिक्विड ड्रॉप. पुढे काय आहे बघा, ड्यू टू एक्सेस प्रेशर मुळे लिक्विड ड्रॉप विल बी एक्सपांडेड. अगदी बघा लिक्विड ड्रॉप आर प्लस आहे, हा ना एक्सपांड किती ना एक्सपांड होणार विथ रेडियस डेल्टा. आता आपण सरफेस एरिया काढूया याचा, या निवडावी. सरफेस एरिया हा स्फिअरच आहे हा. सरफेस एरिया ऑफ द इनसाइड लिक्विड ड्रॉप दाखवा मग,
और असं म्हणूया इनिशियल सरफेस एरिया म्हणूया. या सरफेस एरिया कंसातल्या इनिशियल BA1 पहिला एरिया काय म्हणूया, सरफेस एरिया काय म्हणूया, A1 म्हणूया. म्हणजे आतला जो ड्रॉप आहे नीट बघा का, ह्याचा रेडियस किती आहे, स्मॉल r, आणि सरफेस एरिया किती आहे, A1. वापरा फॉर्म्युला, सरफेस एरिया ऑफ द काय स्फेरिकल ड्रॉप 4πr². मग काय येणार, therefore A1 इक्वल टू काय येणार सांगा, A1 इक्वल टू 4 टाइम्स πr². फॉर्म्युला काय, सरफेस एरिया ऑफ द स्फियर 4πr², A1 काय आला 4πr², and surface area तो बघा, and surface area of outside sphere, and बघा surface area of outside sphere BA2. काय म्हणलं, सरफेस एरिया आउटसाइड स्पेस एरिया किती, सरफेस एरिया A2 आहे. सो राइट डाउन देयरफॉर A2 इक्वल टू 4 पाय एज इट इज. रेडियस काय असणार सांगा, r प्लस डेल्टा. एक्स्ट्रा रेडियस किती असणार आहे, r प्लस डेल्टा, जी वाढलेली रेडियस नवीन रेडियस. मग काय येणार, r प्लस डेल्टा प्लस स्क्वेअर येणार, कारण 4πr² फरक आहे. आणि A2 इक्वल टू व्हॉट समजून घ्यायचे ते. A2 इक्वल टू व्हॉट 4 पाय कंस काय ना, r प्लस डेल्टा ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. या न्यू लाईन पुढचा मुद्दा लिहूया आपण. त्याला कंटिन्यू करूया, हे आपण सॉल्व्ह करू ना, A2 चा फॉर्म्युला सॉल्व्ह करूया आपण. मग काय ना सांगा, A2 इक्वल टू, आपण इथं A2 इक्वल टू काय लिहिले बघा, A2 इक्वल टू 4πr प्लस डेल्टा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता आपण कंटिन्यू करूया, आणि इकडे बघायचं आहे. A2 इकडे एक्सपांड करा तर 4π आधी येणार, r प्लस डेल्टा ब्रॅकेट स्क्वेअर काय असणार, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय ना सांगा, a म्हणजे r² प्लस 2 टाइम्स r dr, 2 टाइम्स r dr म्हणजे a आणि b बघा, r डेल्टा प्लस डेल्टा r चा स्क्वेअर येणार. तर आपल्याला माहिती आहे हा जो डेल्टा r आहे हा लहान आहे r पेक्षा. लिक्विड ड्रॉप मध्ये असं किती येणार आहे, एक्सपान्शन किती येणार आहे, अतिशय निग्लिजिबल. लिक्विड पाण्याचा ड्रॉप केवढा असणार आहे, त्यामुळे एक्सपान्शन विचार घेतला. म्हणजे आपल्या दृष्टीने विचार केला आपल्या व्ह्यूनं तर खूप लहान आहे ती व्हॅल्यू, आणि ऍक्च्युअली खूप लहान असते व्हॅल्यू. इट इज इन मायक्रोमीटर, नॅनोमीटर मध्ये असते व्हॅल्यू. आता आपल्याला माहिती आहे लहान संख्येचा स्क्वेअर अजून लहान झाला. फॉर एक्झाम्पल 0.2 चा स्क्वेअर किती, 0.04, 0.3 चा 0.09, म्हणजे 0.3 हे 0.09 पेक्षा 100% मोठा आहे. म्हणजे लहान संख्येचा स्क्वेअर लहान असल्यामुळं डेल्टा त्याचा स्क्वेअर आहे, पण डेल्टा चा स्क्वेअर असल्यामुळे आय कॅन राईट ऍज डेल्टा बी व्हेरी स्मॉल. या व्यवस्थित कंटिन्यू करा, ऍज डेल्टा बी व्हेरी स्मॉल हेन्स डेल्टा आर स्क्वेअर बी निगेटेड. कारण लहान व्हॅल्यू आहे. उदाहरण घ्या, 1 लाख रुपये अमाऊंट असेल, त्यामधून समजा 100 रुपये गेले, उदाहरण देतो बघा. सो देयर इज नो मच चेंज. फरक पडतो पण तो फरक जास्त नाही, जास्त विचारात घेण्याची गरज नाहीये. त्या प्रकारे आपण काय म्हणू शकतो इथं, की इथं डेल्टा आर स्क्वेअर जो आहे या पूर्ण टर्ममध्ये आहे तो, पण त्याचा परिणाम जास्त जाणवणार नाही. सिंपल लॉजिक आहे. ओके, तर आता ही टर्म आपण हा कॉन्सेप्ट वापरा निग्लेक्टिंग करण्याचा. निग्लेक्ट केल्यामुळे काय होतं बघा, A2 इक्वल टू काय बघा, 4 पाय येणार, r² इज 2r डेल्टा. इथं डेल्टा आर कॅन्सल करू नका, हा डेल्टा स्क्वेअर नाहीये, डेल्टा आर स्क्वेअर आहे म्हणून तुला कॅन्सल केले मी, दिले नाही. ओके, आता पुढचा मुद्दा आपला काय करायचा, चेंज इन सरफेस एरिया काढायचा आहे. म्हणजे फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. ह्या न्यू लाईन पॉइंट पुढचा जो आहे तो कंटिन्यू करा. साइड इकडे बघायचं, मी इथून इकडे फ्लो मेंटेन करतो, नंतर पण इकडे आपण कंटिन्यू करूया, सो दॅट वी कॅन मेंटेन प्रॉपर सिक्वेन्स. बघा नाउ change in surface area is given by, आता मला काय काढायचं आहे, सरफेस एरिया मधला बदल काढायचा आहे. मग काय ना सांगा, डेल्टा ए इक्वल टू
त्यानंतर बघा डेल्टा ए इक्वल टू काय A2 मायनस A1, त्यामुळे A2 मायनस A1. आता व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ A2 करा सबस्टिट्यूट. फॉर डेल्टा ए इक्वल टू A2 काय आहे सांगा 4 पाय आज मल्टिप्लाय करा r स्क्वेअर, मल्टिप्लाय करा ना सरळ 4 पाय r स्क्वेअर प्लस काय ना प्लसला प्लस, तर 4 2 8 येणार 8 पाय r डेल्टा 8 पाय r डेल्टा. ही झालं आपला A2 ची व्हॅल्यू आली. त्यातून A1 वजा करा. A1 काय आपल्या जवळ सांगा 4 पाय r स्क्वेअर, 4 पाय r स्क्वेअर, नो चेंज एट ऑल. आता मला सांगा ही 4 पाय r स्क्वेअर 4 पाय r झालं कॅन्सल. इट इज सबट्रॅक्टेड. मला राहिलं काय therefore डेल्टा A इक्वल टू 8 पाय r डेल्टा. हा इक्वेशन मध्ये बनवा तुम्हाला लागणार आहे. म्हणजे मला चेंज इन सरफेस एरिया किती आला आपला 8 पाय r डेल्टा इज बेसिक इन्फॉर्मेशन वी हॅव डिस्कस्ड. आता जरा पुढचा मुद्दा कंटिन्यू करा. आता बेसिक गोष्ट सांगा मला, जेव्हा हा ड्रॉप एक्सपांड होणार स्मॉल रेडियस स्मॉल r पासून डेल्टा r पर्यंत r प्लस डेल्टा r पर्यंत, हे समजा ड्रॉप आता एक्सपांड झाला, मग there is a work done or not? वर्क केलं का नाही? कारण वर्क केल्याशिवाय एक्सपान्शन होणार नाही. येस और नो? आपण काय करूया आता, लेट अस कॅल्क्युलेट नाउ वर्क डन. या न्यू लाईन पुढचा मुद्दा लिहा. during expansion of drop, बघा ड्रॉपच्या एक्सपान्शनच्या वेळेस ना ड्युरिंग एक्सपान्शन ऑफ ड्रॉप देयर इज वर्क डन. and बघा during expansion of drop there is a work done which is given by ला dw equal to small work देना. what is work done? force into displacement w equal to fs. मग काय ना फोर्स काय सांगायचं आहे दिसल्या फोर्स ऍज इट इजला इनटू काय ना डिस्प्लेसमेंट काय ना सांगा dr. सांगा एक्सपान्शन किती झाले dr तर आपण डेल्टा दाखवले, आपण डेल्टा आले डेल्टा. अतिशय बेसिक मुद्दा आपण लिहायचं. बट व्यवस्थित लिहा. बट प्रेशर इक्वल टू काय फोर्स बाय एरिया. व्यवस्थित लिहा. काय ना प्रेशर इक्वल टू व्हॉट फोर्स बाय एरिया. पण इथं चेंज इन प्रेशर आहे, एक्सेस प्रेशर असणार आहे इथं. कारण काय प्रेशर कुठला असणार आहे की ड्रॉप एक्सपांड होण्याचा पाठिंबा एकच कारण आहे, ते म्हणजे कुठला पीआय ग्रेटर दॅन पीओ. पीआय आणि पीओ मधला फरक हा जास्त असल्यामुळं एक्सप्रेशन पीआय मायनस पीओ येणार. मी तर पीची कमी काय देणार पीआय मायनस पीओ. कारण एक्सप्रेशन आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. म्हणजे काय ना सांगा पीआय मायनस पीओ व्यवस्थित लिहा इज इक्वल टू फोर्स बाय. आता एरिया कोणता येणार? सिंपल लॉजिक आहे. कोणता एरिया येणार आपला आतला स्क्वेअर. जसा एरिया वाढला तो स्क्वेअर घेणार ना मी. मग काय ना एरिया कुठला येणार आतला स्क्वेअर. मग काय ना 4 पाय r स्क्वेअर. 4 पाय r स्क्वेअर. अतिशय बेसिक मुद्दा. आता फोर्स बाजूला काढा. मग काय ना सांगा तो फोर्स काढला तर बाजूला फोर्स इकडे काय ना सांगा पीआय मायनस पीओ. बघा पीआय मायनस पीओ करा पास मल्टिप्लिकेशन. ये 4 पाय इकडे शिफ्ट करा 4 पाय r स्क्वेअर. मग काय ना इनटू 4 पाय r स्क्वेअर. हे मी फोर्स काढलेला आहे. ते फोर्स च्या वरच्या इक्वेशन मध्ये लिहा. न्यू लाईन कंटिन्यू करा. सगळ्यांकडे बघायचं. इथून मी कंटिन्यू करतो इकडे. लिहा न्यू लाईन.
नाव ह्याच पानामध्ये कंटिन्यू करा. नाव सिस्टमॅटिक पद्धतीने लिहायचं, कोणती लाईन एवढं करू नका, सिस्टमॅटिक पद्धतीने 1 by 1 लिहा. नाव dw इक्वल टू आपला फोर्स काय आला सांगा, पी आय मायनस पीओ इंटू काय ना 4 पाय आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2 करा. जे तुम्ही वर्क डन काढला, मी किती वर्क डन काढला बाय युजिंग द बेसिक डेफिनेशन ऑफ प्रेशर फोर्स बाय एरिया नुसार. आता आपण रिलेशनशिप वापरूया. कशामध्ये रिलेशन? रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एरिया, नाही सरफेस एनर्जी. आपण व्हिडिओ लेक्चर बघा, प्रीवियस व्हिडिओ लेक्चर बघा, ज्यामध्ये मी डिराइव्ह करून दिलं इक्वेशन रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. त्या न्यू लाईन नेक्स्ट पॉइंट टाका, नवीन पॉइंट. वी नो दॅट काय फरक आहे सांगावं. सरफेस एनर्जी काय टी इंटू टी, मग काय ना सांगा. वी नो दॅट सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू डेल्टा ए. सिंपल आहे, डिरेक्ट इक्वेशन टी डेल्टा ए. आता सरफेस एनर्जी म्हणजे काय असणार, वर्क डन. आणि वर्क डन जे स्टोर होते इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी, मग ते आपण लिहूया वर्क डन. इट इज नथिंग बट वर्क डन. म्हणजे न्यू लाईन मग काय ना सांगा, therefore dw इक्वल टू काय ना टी डेल्टा ए. टी डेल्टा ए, डेल्टा ए ची व्हॅल्यू भरा इक्वेशन 1 मधून. काय ना सांगा मग टी इन ब्रॅकेट काय ना 8 पाय आर डेल्टा आहे का बघा. काय ना 8 पाय आर डेल्टा ऑर्डर आपल्या जवळ आहे 8 पाय आर डेल्टा आर. इक्वेशन 1 मध्ये ते वापरले आपण. बाकी काय लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधले इक्वेशन काय वापरलं मी, डेल्टा इक्वल टू 8 पाय आर डेल्टा. ओके, न्यू लाईन कंटिन्यू करा. आता व्हॉट इज सरफेस टेन्शन? व्हॉट इज सरफेस टेन्शन सांगा ना, फॉर्म्युला काय आहे. ऑलरेडी आपण टी. आता कंपॅरिझन करा बरं. हे टी डीए, हे वर्क डन, हे वर्क डन एकत्र आणा. यू टेल मी, हे वर्क डन, हे वर्क डन एकत्र आणा. तुम्हाला कंपॅरिझन काय तुम्हाला मिळून जाईल. व्हॉट इज सरफेस टेन्शन और व्हॉट इज एक्सेलरेशन. हा इक्वेशन 3 करा. इक्वेशन आता मला सांगा, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये लेफ्ट हँड साइड समान आहे का नाही. बघा इक्वेशन बघा, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 लेफ्ट हँड साइड dw करा इक्वेशन. मग त्या न्यू लाईन right now point number 8. Now from equation 1 and 2, equation 1 and equation 2, equation 1 and equation 1 and 2 मध्ये मला सांगा लेफ्ट हँड साइडला काय आहे dw. 2 मध्ये 3 मध्ये इक्वेशन काय आहे dw. इक्वेशन 1 इक्वेशन 3 लिहा. हियर वी हैव टू गो फॉर इक्वेशन 2 and 3. हे दोन इक्वेशन आपण कंपॅरिझन करतोय. त्यामुळे थोडा चेंज करा. इक्वेशन 2 and इक्वेशन 3. आता दोन्ही इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइडला dw आहे. मग करा इक्वेट. मग काय ना सांगा, हे लेफ्ट हँड साइड लिहूया आपण. काय ना पी आय मायनस पीओ इंटू काय ना 4 पाय आर स्क्वेअर इक्वल टू ॲज इट इज. उजवीकडे काय ना टी ला टी ॲज इट इज. टी 8 पाय आर डेल्टा. तर सॉल्व करा. काय ते सांगा मग. हे आर ला आर हे कॅन्सल झालं. ओके, मग आता पी आय मायनस पी. आता हे पायला काय झालं कॅन्सल. मग राहिलं काय सांगा, पी आय मायनस पीओ इक्वल टू काय ना 4 टाइम्स आर आहे ना. आणि इकडे काय ना सांगा, हे 8t डेल्टा. इक्वेशन मध्ये बघा 8t डेल्टा. येस सर नो, अगदी बरोबर मुद्दा आहे.
काय येणार पी आय मायनस पी इक्वल 4r इंटू वॉट 8t इंटू डेल्टा. आता कंपॅरिझन करा, जर आपण तुलना केली तर मला पी आय मायनस पीओ काढायचं, मग काय ते सांगा. देअरफॉर पी आय मायनस पीओ इज इक्वल टू काय येणार सांगा 8t डेल्टा डिवाइडेड बाय काय येणार 4r. आता डिवाइड करा 4 मग काय येणार सांगा. देअरफॉर पी आय मायनस पीओ इज इक्वल टू काय येणार सांगा इथं 4 टू 8 2t बाय r इंटू काय येणार डेल्टा. फायनली मी आलं पी आय मायनस पीओ काय सांग मला व्हॉट वी गॉट 2t बाय r इंटू काय आलं डेल्टा r. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं डेल्टा r कसा स्मॉल आहे का लार्ज आहे. यू टेल मी डेल्टा r लहान आहे का मोठा आहे सांगा. डेल्टा r इज व्हेरी व्हेरी स्मॉल, म्हणून आपण काय करू शकतो इक्वेशन मध्ये डेल्टा r कॅन बी निग्लेक्टेड. मग लिहा मग देअरफॉर डेल्टा r बी निग्लेक्टेड and delta r be neglected. मग काय क्वेश्चन मिळाला मला therefore I got pi minus po is equal to what 2 times t divided by r. हे जर आपलं इक्वेशन ऑफ फॉर व्हॉट एक्स एक्सप्रेशन. काय मला इक्वेशन मला 2t by r डेल्टा r आपण काय निगेट केले. काही ठिकाणी तुम्ही काय डेल्टा r कॅन्सल केलेला आहे, बट वी हॅव यूज्ड द सेम लॉजिक. सिस्टमॅटिक मध्ये आपण पुढे गेलेलो आहे. पहिल्या केस मध्ये समजा सांगितलेलं आहे r प्लस डेल्टा r. सेकंड इक्वेशन मध्ये पण आपण ती डेल्टा नीट करू शकलो असतो, पण मी तेव्हा सांगितलं कारण डेल्टा r स्क्वेअर आपण नीट केलेला आहे. इथं आपण डेल्टा r नीट केले. मग इक्वेशन काय मिळालं मला 2t by r. हे इक्वेशन कशाचं झालं एक्सेस प्रेशर इन लिक्विड ड्रॉप. लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये हे एवढं एक्सेस प्रेशर आहे दॅट इज 2t by r. ह्याच्यामुळं हे लिक्विड ड्रॉप हा एक्सपांड होतो आणि त्याचा आकार कुठला करतो स्फेरिकल शेप वी आर गोइंग टू गेट. आता समजा हा लिक्विड ड्रॉप आहे पाण्यात थेंब. समजा सोप फिल्म असेल तर सोप बबल असेल तर काय होईल ते आपल्याला लिहायचं आहे. लिहा न्यू लाईन. नोट दॅट हे आपलं फायनल इक्वेशन लक्षात ठेवा. नोटचा पॉइंट मी सांगणार मी पुढे लिहा. नोट दॅट आय एम रायटिंग हिअर note that काय म्हणतो बघा note that for soap bubble म्हणजे साबणाच्या पाण्याचा एखादा बबल फुगा असेल. साबणाच्या पाण्याचा फुगा आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे आपल्या डेली लाईफ मध्ये. तर ही जे केस दिली असते आपल्याला एक्झाम मध्ये तर आपल्याला इक्वेशन चेंज होतंय. तुम्हाला माहिती आहे सोप फिल्म किती सरफेस एरिया असतात 2 इनसाइड आउटसाइड, पण टेन्शन किती 2 फक्त 2 मल्टिप्लाय करायचे. म्हणजे काय ना कॉट सोप बबलला काय ना फॉर्म्युला 40 बाय r. कारण 2 सरफेस फिल्म दोन्ही बाजू सरफेस टेन्शन म्हणून 2 मल्टिप्लाय करणं अत्यंत गरजेचं आहे. मग काय ना सांगा फॉर सोप बबल pi minus po is equal to काय ना सांगा 4 times t divided by हा जरा फॉर्म्युला कशाचा फॉर सोप बबल. What for soap bubble? What formula we got? 40 by r, and for liquid drop 2t by r. I hope you are very much clear with this derivation. Derivation मोठे derivation आहे. याला 3 मार्कांनी भेटलेले आहे. स्टेप बाय स्टेप जायचं आहे. कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही. लॉजिकली सॉल्व करा. फायनल तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे 2t by r for liquid drop and for soap bubble we get 40 by r. ओके. आता आपला पुढचा मुद्दा कव्हर करतो म्हणजे काय बेसिक थिअरीचा पार्ट आहे. लेट अस कंटिन्यू नेक्स्ट आर्टिकल. हेडिंग घ्या अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे. गिव्हिंग फॅक्टर्स अफेक्टिंग on angle of contact. Angle of contact.
अतिशय इम्पॉर्टंट आर्टिकल की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण शिकलेलो आहे तो कशावर अवलंबून आहे, तो कशावर डिपेंड आहे ते आपण लिहिणार आहे. तेव्हा पुढचा मुद्दा कुठला आपला, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तेव्हा पहिला फॅक्टर, आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये कुठला अँगल असतो, अँगल बिटवीन टू टँजेंट्स. टँजेंट ड्रॉन ऍट लिक्विड सरफेस, टँजेंट ड्रॉन ऍट सॉलिड सरफेस. या दोघांमधला अँगल काय म्हणतो आपण, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता काय प्रश्न आहे बघा, आपला मुद्दा काय आहे की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर अवलंबून आहे. तर पहिला मुद्दा असणार आहे कोणत्या प्रकारचं लिक्विड आहे त्यावर डिपेंड आहे. प्युअर वॉटर आहे, इम्प्युअर वॉटर आहे का मर्क्युरी आहे, तुम्ही शिकले सगळं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऍक्युट कधी, ऑब्ट्यूस कधी, प्लेन कधी, 0 ते 90 डिग्री, बरेच केस आपण डिस्कस केलेला आहे. म्हणजे पहिला मुद्दा काय असणार आहे, नेचर ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, और असं म्हणू शकतो आपण नेचर ऑफ लिक्विड सॉलिड पेअर. लॅब पहिला मुद्दा, नेचर ऑफ लिक्विड डॅश सॉलिड पेअर. कोणत्या प्रकारचा लिक्विड सॉलिड आहे त्यावर डिपेंड आहे, ती पेअर कशी आहे त्यावर डिपेंड आहे. कसा, पहिला मुद्दा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पुढचा मुद्दा लिहा, व्हॉट डू यू थिंक, कशा डिपेंड असतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इम्प्युरिटीज ऍडेड, ह्याच्यामध्ये जर आपण ऍड केला इम्प्युरिटी तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होते आपल्याला माहित पाहिजे. गेटिंग ऑर नॉट. टाका पुढचा मुद्दा, इम्प्युरिटी ऍडेड इन लिक्विड. कोणत्या इम्प्युरिटीज आहेत त्याच्यावर डिपेंड आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं सांगितलंय मी की इम्प्युरिटीज ऍड केल्या आपण लिक्विड मध्ये तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलणार आहे. म्हणून पुढचा मुद्दा मी काय लिहिला, इट डिपेंड्स ऑन व्हॉट, इम्प्युरिटी ऍडेड इन अ लिक्विड. पुढचा मुद्दा लिहा, टेम्परेचर काय लिहिले मी, टेम्परेचर अवलंबून असते का अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जो यस, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. जर तुम्ही तापमान वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो का. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस ऍज वी इन्क्रीज द टेम्परेचर. हा इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. कसा आहे, इट इज अ इनव्हर्स प्रोपोर्शन. डॅश करून महत्वाचं होतं याच्यामध्ये ल्या, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस, काय म्हणतो बघा मी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस as we increase temperature. तापमान वाढल्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होणार आहे आणि दिलेल्या तापमानासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधीही बदलणार नाही. दिलेल्या लिक्विड सॉलिड सरफेसच्या पेयसाठी दिलेल्या तापमानासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी बदलणार नाही, इट विल बी ऑलवेज कॉन्स्टंट. पुढचा पॉईंट हाच लॅब कंटिन्यू करा. Angle of contact remain constant. And बघा, angle of contact remain constant for a given temperature condition. For a given टेम्परेचर, दिलेल्या तापमानाकरता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधीही बदलणार नाही. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट वी डिस्कस स्टुडंट्स. आपल्याला माहित पाहिजे हे फॅक्टर कशावर अवलंबून असतो, कशावर अवलंबून आहे सगळे फॅक्टर्स. कुणासाठी फॅक्टर आहेत सगळे, हे फॅक्टर आहेत कुणासाठी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी. अतिशय 3 मुद्दे महत्त्वाचे आपण डिस्कस केलेले आहेत. पहिला मुद्दा काय सांगा, नेचर ऑफ लिक्विड सॉलिड पेअर. कुठले पेअर आहे लिक्विड सॉलिडचे, नंतर इम्प्युरिटी ऍडेड इन द लिक्विड, नंतर काय टेम्परेचर. व्हॉट इज टेम्परेचर इफेक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस. ह्याला अंडरलाईन करा, डिक्रीजेसला. as we increase the temperature and angle of contact remain constant. ह्याला पण अंडरलाईन करा. You have to underline in notebook, students. Don't forget. For a given temperature condition. Okay.
हे झालं फॅक्टर अफेक्टिंग ऑन एंगल ऑफ आता आपण लगेच कव्हर करूया फॅक्टर अफेक्टिंग ऑन सरफेस टेन्शन. या शेजारीच लिहितोय मी, कंपॅरिझन सोपं जातंय. यू कॅन राईट इन द न्यू पेज फॅक्टर्स अफेक्टिंग टू कशाला सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कोणकोणते फॅक्टर परिणाम करतात ते आपण लिहूया. हा पुढचा मुद्दा आपण लिहिणार फॅक्टर अफेक्टिंग टू कशाला परिणाम करणार, कशावर कुणावर परिणाम करणार, टू सरफेस टेन्शन. पहिला मुद्दा असणार आहे इम्प्युरिटी आयडेंटिटी. पहिला मुद्दा काय असणार आहे फॅक्टर्स इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी असं घ्या. कॅपिटल ए म्हणा इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. इफेक्ट ऑफ व्हॉट इम्प्युरिटीचा परिणाम आपण करायचे. मग काय ना सांगा पहिल्यांदा लक्षात ठेवा जे इम्प्युरिटी कम्प्लिटली ऍड होते कम्प्लिटली सोल्युबल पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळते. उदाहरणार्थ मीठ NaCl सोडियम क्लोराईड जर पाण्यामध्ये तुम्ही ऍड केलं तर सरफेस काय होतं वाढतं. विसरू नका काय होतंय वाढतंय. त्या पहिला पॉइंट कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटी. पहिला मुद्दा लिहा कम्प्लिटली सोल्युबल इम्प्युरिटी such as common salt कंसातला NaCl common salt कंसातला NaCl सोडियम क्लोराइड increases surface tension. सरफेस ने काय वाढणार आहे फक्त लक्षात ठेवा इम्पॉर्टंट पॉइंट इन्क्रीज का डिक्रीज. तर काय लिहिले मी इन्क्रीज सरफेस टेन्शन. पुढचा मुद्दा काय आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीचा स्पॅरिंगली करता का थोड्या प्रमाणात. स्पॅरिंगली म्हणजे काय तो स्पॅरिंग म्हणजे थोड्या प्रमाणात स्पॅरिंगली ऍडवर्ब आहे. स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी डिक्रीजेस म्हणतात तुम्ही असा एखादा रंग घ्या रंग कलर टाका पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन थोडं राहणार इनसोल्युबल असे केस मध्ये म्हणतो. ओके डिक्रीजेस सरफेस टेन्शन. काय म्हणलं स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी डिक्रीजेस सरफेस टेन्शन. पहिल्यांदा मग काय मी इफेक्ट कम्प्लीट सोल्युबल इन्क्रीज करणार आणि इनसोल्युबल इम्प्युरिटी या पुढचा मुद्दा तिसरा मुद्दा. मग आपण सेकंड काय इन स्पॅरिंगली इनसोल्युबल और स्पॅरिंगली थोड्या प्रमाणात सोल्युबल. आता आपण लिहूया टोटली इनसोल्युबल असं लिहूया आपण. म्हणजे मर्क्युरी ऑइल का ऑइल पाणी ऑइल टाका मिक्स होत नाही पूर्णपणे. आता ते मिक्स होतच नाही लक्षात ठेवा. कम्प्लिटली इनसोल्युबल इम्प्युरिटी कम्प्लिटली इनसोल्युबल इम्प्युरिटी decreases surface tension. Decreases surface tension. म्हणजे पहिल्या इम्प्युरिटी मध्ये 3 पॉइंट आहेत 3 सब पॉइंट्स आहेत. पहिला कुठला आहे कम्प्लिटली सोल्युबल, दुसरा स्पॅरिंगली, तिसरा आहे कम्प्लिटली इनसोल्युबल. आणि फक्त आता सेकंड इफेक्ट आहे आपल्या सरफेस टेन्शनवर तो म्हणजे तापमानाचा इफेक्ट लिहायचा आहे. नेक्स्ट पॉइंट काय पुढचा मुद्दा सांगा. त्या नेक्स्ट पॉइंट बी टाका कॅपिटल बी इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर लक्षात ठेवा तापमान जर वाढवलं तुम्ही लिक्विडचं पाणी घ्या तुम्ही गरम करा एचटी व्हॅल्यू कमी होते बघा. सरफेस टेन्शन काय होतं कमी होतं. लक्षात ठेवा पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर. या मग
सरफेस टेंशन of a liquid decreases, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, एलिमेंट decreases as increase in temperature, as increase in temperature वाढल्यानंतर सरफेस टेन्शन काय होतंय, डिक्रीज होते. एसटी लिक्विड डिक्रीजेस ऍज इंक्रीज इन टेम्परेचर. आणि असं तापमान, ज्या तापमानाला एसटी व्हॅल्यू काय होते, 0 होते, अशा तापमानाला म्हणतात क्रिटिकल टेम्परेचर ऑफ लिक्विड. या गोष्टी आपण कंटिन्यू करा. टेम्परेचर ऍट विच अशा तापमानाला वाक्याचा अर्थ आहे ऍट विच सरफेस टेन्शन कुणाचं, लिक्विडचं, ऑफ लिक्विड becomes zero is called, I am claiming the surface tension of liquid becomes zero, ते शून्य, no value, is called critical temperature. काय म्हणतात, critical temperature. अंडरलाईन करा वाक्याला या क्रिटिकल टेम्परेचर. डेफिनेशन विचारतात बराच वेळा. ओके, क्लिअर. म्हणजे काय सांगितलं मी, एसटी व्हॅल्यू काय होते, कमी होते जर तापमान तुम्ही वाढवलं तर. आणि असं तापमान ज्या तापमानाला सरफेस टेन्शन काय होतं, 0 होतं, त्याला तापमान काय म्हणतात, क्रिटिकल टेम्परेचर. स्टुडंट्स, आय होप तुम्हाला इफेक्ट काय असेल इम्प्युरिटीचा, टेम्परेचरचा ऑन व्हॉट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एज वेल एज ऑन सरफेस टेन्शन. तर ह्या मुद्द्यामध्ये या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेशन बद्दल अतिशय महत्वाचं, त्या डेरिव्हेशन सोबत एक थिअरीचा पार्ट आहे, हे खूप महत्वाचा आहे. ह्याचा परिणाम तुम्हाला लॉजिकल क्वेश्चनच्या वेळी सांगावा लागतो. लॉजिकल क्वेश्चन झाले बोर्ड पॅटर्ननुसार प्रश्न विचारतात लॉजिकल सुद्धा, स्पेशली फिजिक्स, तर तुम्हाला बेसिक माहित पाहिजे. बऱ्याच वेळा आपण ह्या बायोलॉजिकल क्वेश्चन न वाचल्यामुळं सोपे क्वेश्चन स्पेशली सीईटी मध्ये आपण मिस्टेक करतो. त्यामुळे प्रत्येक मुद्दे समजून घ्या, व्यवस्थित वारंवार रिवाइज करा, जेणेकरून तुम्हाला परफेक्शन इझिली मिळून जाईल विद्यार्थ्यांमध्ये. ओके, सो हॅव अ रिव्हिजन वन्स अगेन. थँक्यू सो मच. टेक केअर.